नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे समाजसुधारक यावरील नेहमी विचारले जाणारे प्रश्न। बाबा आढाव यांनी चालवलेल्या त्रैमासिकाचे नाव काय? त्रैमासिकाचे नाव आहे पुरोगामी सत्यशोधक। पुणे येथून प्रकाशित होणारे त्रैमासिक आहे। लोकहितवादी गोपाल गणेश आगरकर यांनी लिहिलेल्या शतपत्र कोणत्या वृत्तपत्रात प्रकाशित होत असे? प्रभाकर। महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर कोणाच्या विचारांचा विशेष प्रभाव पडला होता? तर उत्तर आहे थॉमस पेन। त्यांची पुस्तक आहे कॉमन सेन्स, द अमेरिकन क्रायसिस हे त्यांची गाजलेली पुस्तकं आहेत। गोपाल गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या हॅमलेट या कादंबरीचा मराठी अनुवाद कोणत्या नावाने केला आहे? अनुवाद जो केला आहे तो विकार विलसित। हे अनुवाद 1883 मध्ये केला आहे। भारत सरकारने 1955 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या सन्मानाने गौरविले? पद्मभूषण। तसेच 1958 रोजी भारताचे सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नने सन्मानित करण्यात आले आहे। वर्ष लक्षात असू द्या, 1958। सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला? सुबोध रत्नाकर हे अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे। लेखक आहे किंवा लेखिका आहे सावित्रीबाई फुले। ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना कोणी केली? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे। स्थापना केली ती 16 ऑक्टोबर 1906 मध्ये। 1865 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळी या संस्थेचे संस्थापक महादेव गोविंद रानडे। आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे पंडिता रमाबाई, 1881 मध्ये। अनटचेबल इंडिया या ग्रंथाचे लेखन कोणी केले? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे। कोणास मराठी भाषेचे शिल्पकार असे संबोधले जाते? विष्णुशास्त्री चिपळूणकर। आम्ही शासनकर्ते जमात बनणार हा प्रसिद्ध अग्रलेख कोणी लिहिला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। कोणत्या समाजसुधारकाचे मराठी इंग्रजी तसेच संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते? उत्तर आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव काय आहे? यांचे मूळ नाव आहे माणिक बंडोजी इंगळे। 1845 मध्ये मुंबई येथे स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी ची स्थापना कोणी केली? नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी ही स्थापना केली। महर्षी धोंडो कर्वे यांना डी.लिट पदवीने सन्मानित करणारी विद्यापीठे कोणती? यांना सन्मानित करणारी विद्यापीठे आहे पुणे, बनारस, SNDT। प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते सुबोध पत्रिका। हे 4 मे 1873 रोजी प्रकाशित झाली होती। भारताचे पहिले कृषी मंत्री कोण? पहिले कृषी मंत्री होते डॉक्टर पंजाबराव देशमुख। हे 1952 ते 1962 या काळामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात कृषी मंत्री होते। सोमवंशीय मित्र हे पहिले दलित मासिक कोणी सुरू केले? शिवराम जानबा कांबळे यांनी 1908 ते 1910 या दरम्यान हे वृत्तपत्र चालवले। विटाळ विध्वंसक हा ग्रंथ कोणी लिहिला? गोपाळबाबा वलंकर। 1888 मध्ये हा ग्रंथ लिहिला। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी 1927 मध्ये कोणती संस्था स्थापन केली? शेतकरी संघ। आणि 1960 मध्ये दिल्लीत जागतिक कृषी प्रदर्शनसुद्धा भरवले होते, हे पण लक्षात असो। माझी जीवनगाथा हे कोणत्या समाजसुधारकांचे आत्मचरित्र आहे? प्रबोधनकार ठाकरे। 88 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडातील आठवणी यामध्ये आहे। वेटिंग फॉर ए विजा
हे कोणत्या समाज सुधारकाचे आत्मचरित्र आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या आत्मचरित्रामध्ये 1935-36 या काळात लिहिलेली 20 पानाची ही जीवनकथा आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी शेतकरी संघाच्या प्रचारासाठी कोणते वृत्तपत्र चालविले? महाराष्ट्र केसरी. 1927 मध्ये हे चालवले होते शेतकरी संघाच्या प्रचारासाठी. जॉन स्टुअर्ट मिल यांच्या ऑन लिबर्टी व सब्जेक्ट ऑफ वुमन या ग्रंथाचा प्रभाव कोणावर होता? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर या ग्रंथाचा जास्त प्रभाव होता. आंध्र प्रदेश व महाराष्ट्र सीमावर्ती भागात लोकबिरादरी हा प्रकल्प कोणी राबविला? बाबा आमटे. वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील महारोग सेवा समितीचा 23 डिसेंबर 1973 मध्ये चालू केला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना कोणी केली? याचे उत्तर आहे नरेंद्र दाभोळकर यांनी 1989 मध्ये या समितीची स्थापना केली. लोकहितवादी कोणत्या समाजसुधारकाला म्हटले जाते? गोपाल हरी देशमुख. तसेच राव बहादूर असे सुद्धा त्यांचे अन्य नाव आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म केव्हा व कोठे झाला? यांचा जन्म जो झाला तो 11 एप्रिल 1827 मध्ये आणि कुठे झाला तर पुणे. सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? बेरामजी मलमारी यांनी ही संस्था स्थापन केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेल्या प्रेसचे नाव काय होते? भारत भूषण प्रिंटिंग प्रेस. महर्षी धोंडो केशव कर्वे कोणत्या संस्थेचे आजीवन सदस्य बनले होते? आजीवन सदस्य जे बनले होते ते डेक्कन एज्युकेशन सोसायटी. बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय? मुरली देवीदास आमटे. मित्रांनो, ही सर्व प्रश्न याआधी बरेच वेळा परीक्षेमध्ये आलेली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा. तसेच ऑल या बटनवर प्रेस करा म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? डॉक्टर पंजाबराव देशमुख. अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहे? लाला लजपतराय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषित केलेला रिपब्लिक पार्टी पक्ष स्थापनेचे कार्य कोणी केले? एन शिवराजन यांनी हे कार्य केले. संत तुकडोजी महाराज यांनी 1935 मध्ये अमरावतीमधील मोजरी येथे स्थापन केलेले आश्रमाचे नाव काय? गुरुकुंज आश्रम. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1935 मध्ये अन ॲटोबायोग्राफी हे आत्मचरित्र कोणत्या तुरुंगात असताना लिहिले? अल्मोडा. साने गुरुजींनी कोणते मासिक चालविले होते? जे मासिक चालवले त्या मासिकचे नाव सांगायचे आहे. मासिकाचे नाव होते विद्यार्थी. जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक कोण? बाबूराव बागुल. इंडियन अनरेस्ट या पुस्तकाचे लेखक कोण होते? व्हॅलेंटाईन चोरोल यांनी हे पुस्तक 1910 मध्ये लिहिलं होतं. सुरत येथे मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना कोणी केली? दादोबा पांडुरंग तळखरकर. रामानंद तीर्थ यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आलेले आहे? नांदेड विद्यापीठ. जेव्हा माणूस जागा होतो हा ग्रंथ कोणी लिहिला? गोदावरी परुळेकर. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण कोणी सुरू केले? आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 मध्ये सुरू केले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दलितांचा मुक्तिदाता असा गौरव कोणी केला? सयाजी गायकवाड. 1908 मध्ये मिस क्लार्क
हे वसतिगृह कोणी सुरू केले? राजश्री शाहू महाराज. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सदाशिव पेठ येथे अनाथ बालिकाश्रम केव्हा स्थापन केला? 14 जून 1896 ग्रामग्रंथ या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. रमाबाई असोसिएशन ही संस्था पंडिता रमाबाई यांनी कोणत्या देशात स्थापन केली? अमेरिका. वेदोक्त प्रकरण शाहू महाराजावर टीका कोणी केली? लोकमान्य टिळक व जगद्गुरू शंकराचार्य. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? ताराबाई शिंदे. निबंधमाला हे सुप्रसिद्ध मासिक कोणी सुरू केले? विष्णुशास्त्री चिपळूणकर. देशाचे दुश्मन हे पुस्तक कोणी लिहिले? दिनकरराव जवळकर. शाहू महाराजांनी इंडियन अनरेस्ट या ग्रंथाचा अनुवाद कोणाकडून करून घेतला? रा. डोंगरे. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? गोपाळ गणेश आगरकर. समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी चालविले? रघुनाथ धोंडो केशव कर्वे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणत्या वृत्तपत्राचे नामांतरण कालांतराने प्रबुद्ध भारत असे करण्यात आले? जनता. शेर हिंद अशी कोणाची ओळख आहे? लाला लाजपतराय. झाडू कामगाराच्या हक्कासाठी झाडू कामगार मित्र मंडळ ही संस्था स्थापन कोणी केली? सेनापती बापट. महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिला पुनर्विवाह केव्हा घडून आणला? 8 मार्च 1860 पुनर्विवाह घडून आणला. अहमदनगरचा भुईकोड किल्ला येथे असताना पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या ग्रंथाचे लेखन केले? डिस्कव्हरी ऑफ इंडिया. भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणते? भारतवर्षीय महिला विद्यापीठ हे पहिले विद्यापीठ आहे. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? नारायण मेघाजी लोखंडे. भारतवर्षीय महिला विद्यापीठ जून 1916 कोणी स्थापन केले? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जून 1916 भारतवर्षीय महिला विद्यापीठ स्थापन केले. समता मंचकडून कोणते मासिक चालविण्यात आले? मानवी समता. यंग इंडिया हे वृत्तपत्र कोणी चालविले? यंग इंडिया हे वृत्तपत्र चालविले महात्मा गांधी. कुलवाडी भूषण या नावाने छत्रपती शिवाजी महाराजावर पोवाडा कोणी लिहिला? महात्मा ज्योतिबा फुले. सत्यशोधक समाजाचे प्रसिद्ध असे ब्रीदवाक्य कोणते? सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी हे ब्रीदवाक्य होते. भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही उपाधी कोणी दिली? गाडगे महाराज यांनी ही कर्मवीर उपाधी दिली. यगोदा पांडुरंगी या ग्रंथाचे लेखक कोण? दादोबा पांडुरंग तर्खडकर. मुंबईत मुलींची पहिली शाळा 1848 कोणी सुरू केली? नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. राजर्षी शाहू महाराजांना महाराज ही पदवी कोणी दिली? ब्रिटिश शासनाने ही पदवी दिली. देशातील पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी 1878 हे पद भूषवले आणि ठिकाण होते पुणे. द राईट ऑफ मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण? महादेव गोविंद रानडे. मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती होती? यमुना पर्यटन ही पहिली
सामाजिक कादंबरी होती आणि याचे प्रकाशन जे झाले होते ते 1857मध्ये झाले होते. अरुणोदय हे एक आत्मचरित्र कोणी लिहिले? बाबा पदमनजी. द हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ कोणी लिहिला? पंडिता रमाबाई. 1888मध्ये हा ग्रंथ लिहिला होता. आचार्य विनोबा भावे यांनी कोणते मासिक सुरू केले होते? महाराष्ट्र धर्म. भारतातील पहिले बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी स्थापन केले? बालहत्या प्रतिबंधक गृह महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1863मध्ये स्थापन केले होते. महात्मा फुले यांचा प्रश्नोत्तर स्वरूपातील ग्रंथ कोणता? गुलामगिरी. 1864मध्ये सायंटिफिक सोसायटीची स्थापना कोणी केली? सर सय्यद अहमद खान.